यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी ऊसाचे कारखाने आहेत अशा ठिकाणचे शेतकरी आता पारंपरिक पिकांना बगल देत ऊस लागवडीकडे वळले आहेत. आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीतील गहू चुना या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारे सततचं नुकसान पाहता ऊसाची लागवड केली. त्यासाठी कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलंय. या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी. यवतमाळ जिल्ह्यात साधारणतः ऊस लागवडीचं प्रमाण हे कमी असलं तरी आता शेतकरी हे पारंपरिक पिकाला सोडून ऊस लागवडीकडे वळताना कुठेतरी दिसत आहे. आपल्यासोबत पुरुषोत्तम वंजारी हे शेतकरी आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी ऊस लागवड करण्याचा नेमका निर्णय काय घेतला. मला सांगा, तुम्ही दरवर्षी कोणती शेती घेत होते? सोयाबीन, चना, गहू. आता हे पिकत नसल्यामुळे समजा मग आम्ही ऊसाकडे वळलो बा. नैसर्गिक आपत्ती याची, पाणी याचं ते आपल्याला करणं व्हायचं नाही त्याच्याकडं, तर त्याच्यानं ते पिकाचं नाही बरोबर, त्याच्यामुळं आपण ऊसाकडे वळलो बा. शेतकरी आहे त्यांना फायदा होतो का त्याचा? हो ना, त्याला फायदा होतो ना. त्याने दरवर्षी आम्हाला सांगायचे की तुम्ही लावा बा, तुमची शेती नेहमी पुरानं जात राहते, त्याच्यामुळे लावा म्हणत आहे. पण आपल्याला ते समजा संगत नसल्यामुळे आपण करू नये. आता यावेळेस संगत मिळाली समजा, तर मग ऊसाचा मी निर्णय केला. आता हे झाल्याच्या नंतर समजा आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ याले. विहीर आहे आपल्या शेतातनी, स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. दोन पाणी द्यायचे स्प्रिंकलरनं, नंतर मग दांड पाणी देऊन द्यायचं. एकंदरीतच जैविक खतं असतील, हिरवळीचे खतं असतील, अशा खतांचा वापर आणि सोबत मुबलक पाणीसाठा असल्यामुळे या शेतकऱ्यांनी पारंपरिक जी पिकं होती चना आणि गहू सारखी, याला फाटा देत आता ऊस लागवडीकडे त्यांनी वळलेले आहे आणि निश्चितच यातून आता काहीतरी आर्थिक भरभराट होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. श्रीकांतराव, झी मीडिया, आर्णी, यवतमाळ. भंडारा माथाडी गावातील शेतकऱ्यानं नवी शक्कल लढवली आहे. गणेश शेंडे या शेतकऱ्यानं 25 एकर शेतात पारंपरिक धान पिकाच्या शेतीला बगल देत वेगवेगळ्या भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. त्यासोबतच शेतामध्ये 3 शेततळे तयार करून त्यात मासोळी उत्पादन सुद्धा घेतलंय. यावरच न थांबता त्यांनी एक वेगळी संकल्पना आखत कृषी पर्यटनालाही सुरुवात केली. या संपूर्ण कृषी पर्यटनाला त्यांनी पाटीलवाडी म्हणून नाव दिलेलं आहे. तर याच संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच कृषी पर्यटनाला सुरुवात झाली. भंडाऱ्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतर असलेल्या मथाडी गावामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पर्यटन सुरू केलेले आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी रविवारच्या दिवशीला विरुंगळा म्हणून जे नागरिक आहेत ते बाहेर नागपूर किंवा इतर ठिकाणी जाऊ शकत नाही असे लोक या ठिकाणी येतात आणि पर्यटनाचा आनंद सुद्धा घेतात. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल, कशी संकल्पना कळली आपल्याला, काय तुम्ही आता नेमकं या ठिकाणी करता? हा मथाडी चांदोरी गाव आहे. इथं आमची 25 एकर शेती आहे. तो वडिलोपार्जित शेती. त्यामध्ये आम्ही नेहमी 5 ते 7 वर्षापासून भाजीपाला, फळबाग असे पिकं घेतो. धानाव्यतिरिक्त पिकं घेतो. तर हे आणि यावर्षी जवळपास 2019ला प्रधानमंत्री मत्स्य योजनेमधून 3 एकरात 3 तलाव केले मत्स्य संवर्धनासाठी. तर चांगला मत्स्याचा व्यवसाय चांगला म्हणजे अनुभव आला आणि त्यानंतर एक असा विचार आला मनात की बा सर्व स्ट्रक्चर तयार आहे, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, तलाव, तर का म्हणून कृषी पर्यटन सुरू करू नये. कारण भंडारा जिल्ह्यात कृषी पर्यटन सारखा विषय नवीन आहे, इथे नाही आहे. पहिल्यांदाच आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हा पहिलाच वर्ष आहे. खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. नागपूरपासून पर्यटक येत आहेत, भंडाऱ्याचे पर्यटक येत आहेत. शनिवारी रविवारी तर खूप गर्दी असते. नवीन ज्वारी बाजारपेठेत विक्रीला दाखल झाली. मात्र धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. गेल्या वर्षी ज्वारी 5,000 रुपये प्रति क्विंटल विक्री झाली होती. मात्र यावर्षी ज्वारीचे दर 1,800 रुपये दरम्यान असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनानं ज्वारीच्या दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. कापसाच्या शेवटच्या टप्प्यात उत्पन्न हाती येईल आणि 2 पैसे मिळतील असं शेतकऱ्याला वाटत होतं. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे आता ती आशाही मावळली आहे. एकीकडे पीक विमा मिळालेला नाही आहे, तर दुसरीकडे वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला, तर सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 1.5-2 महिना होऊन गेले पंचनामे व्हायला बी. पंचनामे होऊन बी अजून आपल्याला पैसे भेटले नाही. आता एवढा खर्च आहे की याला रोटोवेटर मारायचं, शेत तयार करायचे गहूसाठी, मग ते खर्च आहे. हा
आणि सरकार बघत नाही, मला ध्यान नाही देत असं की एवढा खर्च करून बी पंचनामे एवढे 1.5-2 महिन्या पहिले झालेले आहे, अजूनपर्यंत पैसे टाकले नाही. सोलापुरात परतीच्या पावसामुळे यावेळी रब्बी हंगामावर परिणाम झालाय. 3,18,000 हेक्टरवर ज्वारी पेरणीचं उद्दिष्ट आहे, मात्र आतापर्यंत 2,31,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर ज्वारीच्या पिकात काहीही घट झालेली आहे. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी परतीचा पावसाचा मुक्काम अधिक काळ राहिल्यामुळे त्याचा परिणाम रब्बी पिकांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अगदी उशिरापर्यंत रब्बी हंगामाची पेरणी ही झालेली आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये 74% रब्बीची पेरणी ही आजपर्यंत पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. गहू असेल, हरभरा असेल, या पिकांची पेरणी ही अद्याप अनेक तालुक्यांमध्ये सुरू आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातील 2,13,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी ही झाली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी ज्वारीची पेरणी जी आहे थोडीशी घटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र असं असलं तरी आता गेल्या 2 ते 4 दिवसांमध्ये हवामानात देखील बदल होतोय. त्यामुळं त्याचा काय परिणाम या पिकांवर होतोय आणि शेतकऱ्यांना कोणता फटका बसतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर. धुळ्यात वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त मशागत करण्याची वेळ आली आहे. रब्बी पिकांच्या अंतर्गत मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकरी दक्षता घेत आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील सततच्या वातावरण बदलामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कायम आहे.